ती. हल्लीच्या काळात अशी एक म्हणतात ना वाईब मॅच झाली पाहिजे लग्न करायचं असं काही नसतं वाईफ खोटे बीफ आहे कोणाची सगळे, नाही. फसवतात ती. खरंच खोटं असतं. वाईबीप कसलं वाईबीप नंतर तुला माहितीये का मग सरकारचं काही म्हणणं असतं की नाही तुम्ही तुमच्या मनाने भाव ठरवले तर कॉमन मॅनने खायचं काय. मग शेतकरी पण कॉमन मॅन नाहीये का, जे स्वामींवर प्रेम करतात, स्वामींची भक्ती करतात अगदी मनापासून, त्या प्रत्येकाने हे लक्षात घेतलं पाहिजे. आम्हाला आता देऊळ बंदच्या आधी माहिती नव्हते स्वामी समर्थ. आपल्याकडचे पुरुष मंडळी आजकाल राजकारणात आणि तरुण पोरं नेत्यांच्या मागे फिरण्यात बिझी आहेत. मध्यंतरी 2 शेतकरी पोरांनी आत्महत्या केली फक्त लग्न ठरत नाही या एका कारणामुळे. माझे आई वडील आजही जी भाषा बोलतात मी ती बोलतो. म्हणजे काय शेतकरी काय धोत्राच्या स्वाग्यात एवढे सगळे मस्कमेलन भरून आणणार आहे का काय. मुळशी पॅटर्न मध्ये मी जे बोंबलून सांगत होतो ना, शेती इकायची नसते, शेती राखायची असते, शेती इकू नका बाबांनो, हे बोंबलून सांगण्याचं कारण होता. नागरिक शास्त्राचे सर खूप चांगले असायचे, कारण तो विषय तसलाच होता ना 20 मार्काचा गरिबांचा विषय. फिल्म इंडस्ट्रीत काय झालं माहितीये का, कित्येकांनी संसार वाऱ्यावर सोडले. म्हणजे त्यांना असा त्रास व्हायला लागतो चायला, हे एवढे आनंदी काय, हे एवढे आनंदी काय. ते आपल्या धर्माने आपल्याला ते नाही बरं शिकवलं. आम्ही काय भांडत नाही काय गं? सकाळी तू आंघोळीचा टॉवेल तिकडे टाकला बेडवर आणि ते श्रीमंत होत चालला. श्रीमंत नाही ना, ते तर लय जुनं वाक्य आहे आपलं स्वातंत्र्य काळापासूनच. गरीब गरीब काय म्हणतात ते ट्रोलिंग सोशल मीडियाच्या याच्यामुळे मी लय तरी सभ्य झालो. पण हे रोमॅन्टिक कधी असतात, म्हणजे शहरात असतात की गावात असतात? कसं करायचं, नमस्कार करायचा हो की नाही रे. मला वाटतं आपल्या घरामध्ये म्हणजे आपल्या गाई गोठ्या असणं हे सगळं एक फक्त व्यवसाय म्हणून त्याच्याकडे पाहून अर्थ नाहीये. मला वाटतं ते एक संस्कृतीचं पण लक्षण आहे. पण तुला काय वाटतं कुठल्याच ग्रामीण भागामध्ये गोठ्यातली गाय किंवा बैल किंवा म्हशी काही थोडं व्यवसाय म्हणून थोडी सांभाळतात? अजिबात नाही. ते जगण्याचा भाग आहे एक महत्वाचा. काय रे त्याचं नाव काय आहे? हौशा. हौशा. हौशा देऊळबंद 2 मध्ये आहेत ना पहिलं. नमस्कार सर. नमस्कार मॅम. नमस्कार. नमस्कार. आमच्या लाईफ इज ब्युटिफुल या सेगमेंटमध्ये तुमच्या दोघांचंही खूप खूप मनापासून स्वागत. कसं आहे, मातीतल्या माणसांशी मातीतच जाऊन बोललं पाहिजे आणि म्हणून हा सगळा घाट आम्ही घातलाय. तुम्ही आलात, आम्हाला वेळ दिला, त्याबद्दल खूप खूप आभार आधीच. तुम्हाला आता किती गावात जायला वेळ मिळतो, आणि जे म्हणजे तुम्ही एकतर काढतच असाल वेळ, तर तुमचा आताचा गावासोबतचा कनेक्ट कसा आहे हे मला समजून घ्यायचं तुमच्या दोघांचंही. मी मुळशी तालुक्यातला आहे आणि ही नगरच्या पाथर्डीच्या इथली आहे. आमचं छोटंसं घर आहे, यांचा पाथर्डीत मोठा वाडा आहे. त्यामुळं गावाकडं वेगवेगळ्या पद्धतीचं आमचं कनेक्शन आहे. म्हणजे यांचा घायाळांचा वाडाच आहे माझ्या मते. म्हणजे अशी दगडी भिंत, मोठा दरवाजा, अशी असलेली लोक आहेत ही. पण आमच्याकडे शेती नाहीये ना. हा, ते एक आहे तुमच्याकडे शेती आहे, त्यांच्याकडे मोठं घर आहे, वाडा आहे, चिरेबंदी वाडा आहे, शेती नाही. आमच्याकडं शेती आहे आणि छान आमचं 15 खानाचं घर आहे. गोठा, ओसरी आणि मग स्वयंपाकघर, खोल्या किंवा पडवी असं आहे. त्यामुळे गावाकडे जाणं रेग्युलर असतं. म्हणजे सतत उलट वेळ मिळाला की गावी जातो असं आहे. म्हणजे ज्यावेळी शेतीची कामं असतात त्यावेळी जातो, ही स्वतः येते. उलट माझ्यापेक्षा जास्त काम ही करते गावाला शेतात. आमच्याकडे नाही ना लहानपणापासून, त्यामुळे जास्त ओढ वाटत. ओढ आहे, त्यामुळे शिकले मी ह्याच्या वडिलांकडून. शेतीतलं सगळं काम मी याच्या आई वडिलांकडून शिकलेली आहे. कारण मी ब्राह्मण कुटुंबातले, त्यामुळे घरात सगळेजण पौरोहित्य करणारे आणि माझे वडील पोलिसांमध्ये होते, त्यामुळे आमची घरी शेती नाही. बरोबर.
त्यामुळे शेती मी लग्न झाल्यानंतरच शिकले आणि मी रमले म्हणजे शेतीमध्ये. पण अवघड गेलं नाही, कारण जर का आपल्याला माहिती असतात गोष्टी तर मग आपल्याला जास्त सोपं जातं. हे म्हणजे सगळंच नवीन. कष्ट खूप लागतात, म्हणजे शारीरिक श्रम जास्त लागतात आणि ते त्या वयात नवीन नवीन लग्न झालेलं होतं, श्रम असं काही वाटत नाही ना त्या वयामध्ये, कष्ट करायला काही वाटत नाही आणि शिकण्याची इच्छा होती त्यामुळे त्याचा त्रास नाही झाला. बरोबर. त्यामुळे मजा आली. म्हणजे अजूनही येते, आम्ही जातो आता भारे बिरे वाहते मी बिंदास्त. आता आम्ही भात करतो शेतात, तर उडप्या काय उडवी रचायची असतात, तर तेव्हा शेतातून डोक्यावर घेऊन भारे जायला लागतं जाते मी. माझ्यासाठी तर हे फारच सगळं नवीन आहे, कारण माझा जन्मच शहरातला, माझं सगळं बालपण मोठेपण सगळंच शहरात गेलं, त्यामुळे माझ्यासाठी खूपच नवीन आणि छान आहे सगळं. पण मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतंय की इतके गैरसमज आहेत शहरी लोकांच्या मनात की गावातलं आयुष्य फार स्लो आहे, शांत आहे, निवांत आहे. म्हणजे जे की तुमच्या बोलण्यात मला अजिबातच तसं जाणवत नाही. शांत निवांत आहे, पण ते निगेटिव्ह अर्थाने जे म्हटलं जातं ते तसं नाहीये. ते खूप पॉझिटिव्हली शांत आणि निवांत आहे. उलट शारीरिक कष्ट जास्त. तो निवांतपणा मिळावा म्हणून आपण बोंबलत फिरत असतो इथं शहरामध्ये. आपण काही दिवसभर आपण काम कशासाठी करतो, तर काहीतरी शांतता यावी, एक निवांतपणा आयुष्यात यावं म्हणून एवढी धावपळ करतो ना. तिथं तो रेग्युलर निवांतपणा आहे, त्या वातावरणातच तो आहे. आता माझे वडील 85 वर्षाचे, माझी आई जवळजवळ आता 78 होत आली. मग ते एवढे सुखी काय आहेत? या वयात सुद्धा ते किती धावपळ करतायत. 85 वर्षाचे वडील आहेत, कधी दवाखाना नाही बघितला, अजूनही रोज ते 3-3, 4-4 किलोमीटर चालतात, अजूनही दोघं शेती सगळी बघतात, अजूनही दोघं तेवढेच आनंदी आहेत. सकाळी काकड आरतीला जातात, रात्री शेज आरतीला जातात. आमच्यापेक्षा जास्त काम शेतामध्ये तेच करतात, कारण आम्ही इकडे असतो शहरात, सिनेमाची कामं सुरू असतात. बरोबर. पण ते त्यांचं कंटिन्यू त्यांचं काम चालू असतं शेतात. मी माझ्या आई वडिलांना दमलेलं पाहिलं नाही अजून. दमणं म्हणजे काय मी पाहिलं नाही माझ्या आई वडिलांना. अजूनही माझे वडील जिना चढतात, ते लिफ्टनी येण्यापेक्षा. तात्पर्य काय, अजूनही माझे वडील भाजी आणायला वगैरे संध्याकाळचे बाहेर पडतात, तर ते स्वतः जातात चालत. मग माझी जवळच एक बहीण राहते, मुद्दाम तिच्याकडे चालत जातात. ते म्हणतात कंटाळा येतो नाही तर इथं. त्यामुळं तिथलं शांत निवांत नाहीये ग्रामीण भागातलं, ते बाय चॉईस शांत निवांत आहेत. ती शांतता त्यांनी निवडलेली आहे, तो निवांतपणा त्यांनी कमवलेला आहे. त्यांना काय आता फुकटात मिळालेला नाही. ग्रामीण भागातल्या माणसाच्या आयुष्यात आलेला निवांतपणा त्यांनी कमवलेला आहे आणि त्याच्या आयुष्यात आलेली शांतता त्यांनी निवडलेली आहे. असं नाही तो नाईलाज असतो, शांतता त्यांनी स्वीकारलेली आहे, अजिबात नाही. वर्षातनं येणारी एखादी जत्रा आणि त्या जत्रेतला धमाल मस्ती ही त्याला पुरेशी ठरते वर्षभर ती एनर्जी घेऊन फिरायला. ओके. त्यामुळे शांत आणि निवांत हे आयुष्य त्यांनी त्यांचं कमवलेलं आणि निवडलेलं आहे. किती छान. सर, तुम्ही खऱ्या अर्थाने पुणेरी झालेला आहात, पण तुमची भाषा आणि तुमचं वागणं अजूनही बदललेलं नाही, तर हे सुद्धा तुम्ही निवडलेलं आहे. नाही, कसं होतं बघ, जन्माने म्हणशील तर माझ्या इतका डेंजर पुणेकर नाही. माझा जन्म सदाशिव पेठेतला आहे. म्हणजे माझ्या मते मंगला गोडबोले सुतिका केंद्र नाही का, ते विजय टॉकीजच्या सुतिका सेवा केंद्र, विजय टॉकीजच्या पासून पुढे आल्यानंतर उजव्या हाताला आहे तिथं. म्हणजे आता ते जुडिओचं लय भारी हे झाले, त्याच्या शेजारी. म्हणजे माझा जन्म कुठला आहे? सदाशिव पेठेत. म्हणजे मी एकदम पक्का पुणेकर आहे. पण होतं कसं माहितीये का, जन्म जरी सदाशिव पेठेतला असला तरी ज्या घरात लहानपणापासून वाढलो, आई वडील, लहानपणापासून घरात येणारे नातेवाईक किंवा गावावरनं येणारी लोक, ते जी भाषा बोलायची तीच मी बोलतो ना. बरोबर आहे. पुणेरी भाषेचा गोडवा हा खूप सुंदर आहे. ती वाटताना खूप अशी स्ट्रिक्ट आणि हातात छडी घेतलेली भाषा वाटते पुणेरी. बरोबर. पण तिच्यातला गोडवा आणि सुसंस्कृतपणा हा खूप सुंदर आहे. अगं आता मी ती आत्मसात इतके म्हणजे जन्मतःच पुणेकर असलो तरी आत्मसात नाही करू शकलो, कारण
माझे आई वडील आजही जी भाषा बोलतात मी ती बोलतो. बरोबर. इतकं सिम्पल आहे. आणि किती गोड वाटते ती ऐकायला. म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की मी आता तुमच्या भाषेत बोलू शकणार नाही आणि मला ते बोलता येणार नाही कारण ते कृत्रिम वाटेल, पण तुमचं जे आहे ते मला इतकं ऐकताना गोड वाटतंय, तर ते आपण का सोडावं हा प्रश्न मलाही नेहमी पडतो. आणि मी जर माझी स्टाईल बदलली माझी वागण्या बोलण्याची तर मी एकदम खोटा वाटायला लागेल. बरोबर आहे. बरोबर. मी कित्येकदा माझ्या इंटरव्ह्यू मध्ये तरी आजकाल हे ते काय म्हणतात ते ट्रोलिंग सोशल मीडियाच्या ह्याच्यामुळे मी लय तरी सभ्य झालो, तरी मी एकदम असा कंट्रोल होऊन बोलतो आजकाल. नाहीतर मी थोडासा बोलायला बिंद असते, पण आजकाल ते पण मी टाळतो की नको कडं डोक्याला ताप असं. बरोबर. मॅम तुमच्या बाबतीत काय झालं नेमकं? म्हणजे भाषेबाबतीत म्हणायचं किंवा वागण्याबाबतीत म्हणायचं, तुमचा जन्म कुठे झाला? माझा जन्म पुण्यातलाच. ओके. माझा हडपसरचा जन्म बरोबर. साने गुरुजी रुग्णालय. बरं. आता ह्या बरेचदा असं ते हल्ली जे वाद होतात ना, ग्रामीण भाषा आणि शहरी भाषा, शुद्ध भाषा आणि अशुद्ध भाषा, आणि मला ना खूप वरवरचं वाटतं, म्हणजे खूप उथळ वाटतात हे वाद. हे वाद असू नयेत. भाषेचा उत्कर्ष जर खरंच आपल्याला करायचा असेल ना, तर हे लहेजा त्याचं भाषेचं असणं हे खूप चांगली गोष्ट आहे. बरोबर. भाषा समृद्ध आहे याचं ते लक्षण आहे. बरोबर. जेवढे जास्त तुमच्या भाषेला लहेजा असतील, डायलेक्ट असतील, तेवढी भाषा समृद्ध आहे हे त्याचं लक्षण आहे. परंतु जर आपल्याला मनापासून जर आपल्या भाषेचा प्रचार आणि प्रसार करायचा असेल ना, खऱ्या म्हणजे खऱ्या लेवलला, जागतिक लेवलला असं म्हणू आपण, तर आपल्याला काय करायला लागेल, आपल्यातले हे वाद थोडे बाजूला ठेवायला लागतील आणि एक ढाचा तयार करावा लागेल, जो मराठी म्हणजे ही असा एक ढाचा जेव्हा आपण तयार करू तेव्हा मग तो ढाचा सगळीकडे आपल्याला जगभर पसरवता येईल. नाहीतर काय होईल, आपल्या आपल्यातच आपण जर हे असे उथळ वाद करत बसलो ना, तर हळूहळू भाषा मरून जाईल. हे खूप सूक्ष्म लेवलला घडेल, खूप काळानंतर घडेल, पण हे घडेल. खूप मस्त. म्हणजे तुमच्या दोघांमध्ये पण तो भाषेचा विस्तार होतोय असं मला वाटतं, कारण तुमची प्रमाण आणि तुमची बोली. सो मजा आहे. किती सुंदर आहे हे झालेलं. झालेलं कसं काय ओळखता येत? साईज पण असतो ना. हा, साईज असतो. जेवढा पिवळा आहे, हा, ओके, ते पिकलेला आहे. असं कच्च्याला पांढरट किंवा कधी कधी नसतो, पण आता इकडे छोटं बघ. हे 100% झाले. अरे हे पण झालेलं आहे. हे चांगलं झालं. मला तो मुळशी पॅटर्न मधला डायलॉग हे सगळं पाहून आठवतोय. हा, कुठला? शेती विकायची नसते, शेती विकायची नसते, शेती राखायची असते. वा, किती सुंदर आणि समृद्ध आहे हे. मला म्हणजे माझ्यासाठी खूप नवीन आहे पुन्हा, कारण शहरात हे सगळं नाही अनुभवता येत आणि गावाशी कनेक्ट नसल्यामुळे. खरं तर तुला माहितीये का, आपल्याकडचे 80% लोक यांची कधी ना कधीतरी शेती असलेलेच लोक आहेत. बरोबर. म्हणजे कुणा प्रत्येकाची 2 पिढ्या मागे 4 पिढ्या मागे तुम्ही गेला की तुमची शेती असते. बरोबर आहे. पण गावाची नाळ नाही तुटली पाहिजे, ती राहते, तुटत नाहीच, कधीच तुटूच शकत नाही म्हणा. बरोबर. हे भोर मुळशी हे मूळ म्हणजे हा फळबागा किंवा फळझाड. नाही, कलिंगड किंवा हे आमचं मूळ पीक नाहीच आहे. इंद्रायणी तांदूळ. इंद्रायणी बोरवेल्ला मुळशी या तालुक्याचं मूळ पीकच तांदूळ आहे. बरोबर. तांदूळ येतं, ज्वारी येतो, हरभरा येतो, आमच्याकडे बाजरी येते चांगली. कलिंगड, टरबूज आता आम्ही सगळे काढतात म्हणून काढतो आणि त्याला बाजारभाव पण चांगला आहे. कधी कधी हे पण सगळं वायाच जातं, पण भाव चांगला आहे. पण हे कलिंगड आणि टरबूज हे आमचं काय मूळ पीक नाहीये. आमचं मूळ पीक हे इंद्रायणी, आंबेमोहर, साळी, दोडकी, रत्ना हे तांदळांचे प्रकार आहेत. ते आमच्याकडे जास्त सापडतात. कसं आहे, मुळशी काय, वेल्ला काय, भोर काय, हे बऱ्यापैकी हेच येतं ना. कोकणाचं गेट, प्रवेशद्वार. बरोबर. पुण्यातनं कोकणात जाण्यासाठीचं प्रवेशद्वार आहे ना हे. होय. त्यामुळे ते सगळे हे जास्त पिकं जास्त. हो. आणि बांधावर भाजी कुठली तरडे सांगा. 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 आणि बांधा
बांधावर नॅशनल भाजी तुमची. नाही 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 ती भाजी नाही का तो वेल येतो पावट्याचा. आमच्याकडे पावटा लय खातात. बरं ही जे लग्न करून ही ज्यावेळी नवीन नवीन आली ना त्यावेळी आम्हाला काय का आम्ही रोज पावटा खाऊ शकतो. म्हणजे अजूनही खातो. ज्यावेळी पावट्याचा सीझन असतो ना सकाळ दुपार रात्र चुकून मध्यरात्री उठलं तर तेव्हाही हे जरा अगदी- आम्ही पावटाच खातो. आणि ना ही 4-5 दिवसांनी रडू लागली आता मला कारण कसं नाश्त्यात झालं? पावटा सारखं पोहे केले पोह्यात पावटा 1 महिना झाला. भाजीत पावटा मग भात केला मसाले भात तो पावटे भात. मग आता ती नॉनव्हेज खात नाही म्हणून आणि आमच्या घरात नॉनव्हेज बनत नाही म्हणून हा. नाहीतर आमच्याकडे नॉनव्हेजचे प्रकार पण पावट्यात करतात. म्हणजे काय डेंजर. मी गमतीने त्यांना म्हणायचे असे National अजूनही भाजी. म्हणते, तरड्यांची नॅशनल भाजी. रडायची ती. माझ्या वडिलांना कळलंच नाही काय झालं. नंतर त्यांना कळलं रोज पावटा खाऊन खाऊन ती फ्रस्ट्रेट. बर ओ आहे मला वाटतं जगात काहीही घडो कोणतीही गोष्ट घडो त्याची जळ ही शेतकऱ्याला पोचतेच आणि त्याचं एक हो खरं उदाहरण हे मूर्तिमंत उदाहरण आहे. आता बघ हे टरबूज चांगला भाव आहे खरं तर. म्हणतो ना आपण आम्ही बाहेर पाठवायचे माल हा बरोबर. आणि ते इराण युद्धामुळे बरोबर त्याच्यामध्ये जागतिक मार्केट बंद होतं. आखाती देशामध्ये हायेस्ट विकला जातो बरोबर आणि आपला हा माल पण बाहेर जातो. हो तर हे सगळं बघ अख्खं वाया गेलं. म्हणजे इथं उगी 4 आणि 8 आण्याच्या किमतीत विकण्यापेक्षा ते बरोबर फेकून देणं शेतकरी पसंत करतो अशा वेळी. हे फार कारण उदाहरण. पर्याय नसतो. नाहीतर का समजा हे आम्ही इथं नेऊन मार्केटमध्ये विकलं असतं तर भाव पडला असता की अरे तिथे एवढ्याला मिळतंय मग पुण्यात मार्केट यार्डला हडपसरला कसं काय एवढं महाग आहे. बरोबर. त्यामुळं आपणच आपल्या शेतकऱ्याचा भाव पाडण्यात अर्थ नसतो. म्हणजे हे पेरिशेबल प्रोडक्टमध्ये मोडतं. जर तिथं मार्केट नाही मिळालं तर हे असं फेकून द्यावं लागतं. खरं. म्हणजे शेतकऱ्याला वाईट वाटतं हे असं करताना पण पर्याय पर्यायच नसतो. नसतो. त्यामुळं ते इराण अमेरिका युद्धात फक्त असं तुम्हाला वाटेल की इंटरनॅशनलीच फक्त झळ बसली असं काही नाही. आपल्या सामान्य शेतकऱ्यांना सुद्धा त्याचा मोठा फटका बसलाय. आणि हे एवढं जे स्क्रॅप दिसतंय ना हे स्क्रॅप त्याच्यामुळंच झालेलं आहे. तुला असा प्रश्न पडेल की अरे शेतकरी असं कसं वागले. मग एवढं सगळा माल होता तिकडं नाही गेला तर आपल्या इथं जाऊन रस्त्यावर विकायचा. होतं कसं आता त्याच्या मागचं जर कॉस्टिंग काढायचं झालं तर एवढा हे मस्कमेलन किंवा खरबूज टरबूज काय हे काढण्यासाठी जी मॅनपॉवर लागते जो खर्च येतो हे सगळा माल टेम्पो ट्रक मध्ये भरून मार्केट पर्यंत नेणं असतं. म्हणजे त्याचं हा जो costing खर्च वाढलं. असतो ना तो पण वसूल होत नाही. म्हणून शेतकऱ्याला एक वेळ शेतात हे पडून गेलं तर चालतं पण पण ते त्याच्यावरती जाऊन वेगळा विकणं खर्च अवघड. करून मार्केटला नेऊन 4 आणि 8 आण्याच्या किमतीत दिलं ना तर शेतकरी सगळ्यात जास्त लॉस मध्ये तिथं जातो. आपल्या शेतकऱ्यांची आम्ही आता देऊळ बंद भाग 2 आता परीक्षा देवाची. बरोबर. ही आता परीक्षा देवाची नाव काय आहे सिनेमाला ते ह्या एका कारणामुळं. शहरातल्या माणसाला वाटतं काय शेतकरी माजलाय त्यांनी शेतात माल फेकून दिला बाहेर आणून विकायचा ना. अरे बाहेर आणून विकायचा कसा. म्हणजे काय शेतकरी काय धोत्राच्या स्वाग्यात एवढे सगळे मस्कमेलन भरून आणणार आहे का काय. त्याचा ते काढणी transportचा आली खर्च. त्याचं पॅकेजिंग आलं त्याचा ट्रक आला टेम्पो आला ते इथून ट्रॅव्हल आला मार्केटला नेऊन विकणं आलं. त्याच्यात जी किंमत वाढते ना तिथं शेतकरी लॉस मध्ये जातो. मग शेतकऱ्याला ज्यावेळी मार्केटमध्ये भाव नसतो त्यावेळी शेतामध्ये पडून दिलं ना चालतं. तुम्ही या ना शहरात ना आणि इथं येऊन मांड्या घालून बसा आणि खा. आम्ही थोडंच काय म्हणणार आहे. बरोबर. शेवटी हे वायाच जाणार ना. बरोबर. पण शेतकऱ्याला तसं परवडू शकत नाही. त्यामुळे शेतकरी कुठलाच आनंदाने स्वतःचा माल असा शेतात फेकू देत नाही. त्याच्या मागचे अर्थकारण हे खूप मोठं असतं. ते उगी आपलं बोलायला काय AC हॉलमध्ये बसून शेतकऱ्यांनी ना सामानच फेकलं असं काही नसतं. ते फेकलं म्हणजे त्याच्या मागे अर्थकारण लय मोठं असतं. म्हणून हा माल टाकावा लागतो. कित्येकदा
इच्छा नसताना. आता इथं कसं प्लॅस्टिक काढला आणि नंतर नांगर फिरवला आणि हेच सगळे टरबूज खरबूज गेले मातीत, त्याचं खत. तर त्याचं काय खतच होणार आहे. बरोबर. बरोबर काय, ते वाया थोडीच जाणार आहे. शेतीची लई गंमत असती, इथं कुठलीच गोष्ट वाया जात नाही. इथं कुठलीच गोष्ट वाया जात नाही आणि इथं कुठलीच गोष्ट बिनकामाची नसते. इथं प्रत्येक गोष्ट कामाची आहे. आता आम्ही शहरातले लोकांपर्यंत असं येतं की दलालाच्या नफ्यात आणि शेतकऱ्याच्या नफ्यात खूप जास्त तफावत असते. तर हे कितपत खरं आहे किंवा त्यामुळे खूप सिनारिओ बदलतो. कृषी उत्पन्न कित्येक बघ, हमी भाव तुम्ही ऐकलं असेल, बरोबर का नाही. ऊसाला हमी भाव मिळतो, कापसाला हमी भाव द्या, नाही का, असं आपण ऐकतो. हमी भाव सरकार ठरवतो. म्हणजे जगण्यासाठी कुठलं पीक समाजाला, माणसांना, राज्याला, देशाला महत्वाचं आहे, त्या पिकाचा भाव सरकार ठरवतं. बरोबर की नाही. सरकार सगळ्यांचा विचार करतो. 130, 40 काय 150 कोटी किती आहेत आपण, तेवढ्या लोकांचा विचार करून तो एक भाव ठरवतो. बरोबर. पण तो भाव ठरवताना ज्या शेतकऱ्याकडनं आपण घेतोय त्यांनी काढलेलं एकरी उत्पन्न, त्याच्यासाठी लागणारे कष्ट, हे पाहता आणि दिलेला भाव हा जर मिसमॅच झाला की मग गडबडी सुरू होतात. तर सरकारने पण हमी भाव ठरवताना शेतकऱ्याचे कष्ट, अरे साधं रस्त्यावर काहीतरी विकणारा माणूस सुद्धा 100% मार्जिननी प्रॉफिट काढतो. शेतकऱ्याला मिळतो का तेवढा? शेतकऱ्याला मिळतो का? म्हणून तर बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आम्हाला कर्जमाफी नको, आम्हाला तुमचे उपकार नकोच, आम्हाला हमी भाव द्या आमच्या पिकाला. म्हणजे आम्ही जे पीक काढतोय ना त्याचा भाव आम्हाला ठरवू द्या, असं शेतकऱ्याचं म्हणणं असतं. मग सरकारचं काही म्हणणं असतं की नाही तुम्ही तुमच्या मनाने भाव ठरवले तर कॉमन मॅननी खायचं काय? मग शेतकरी पण कॉमन मॅन नाहीये का? तर तो कॉमन मॅनच्याही खालच्या पट्ट्यात येतो. तर त्याचंही म्हणणं ऐकलं पाहिजे. मग ही जी आंदोलनं, शेतकऱ्यांचे संप, ह्या सगळ्या गोष्टी त्यातून होतात. कॉमन मॅनला दरवेळी वाटतं हेच देऊळ बंद 2 आहे. हे आता मी जे बोलतोय ना, हीच देऊळ बंद 2ची गोष्ट आहे. म्हणून चला बाबा, आम्ही आता हे जे आमचं रडगाणं आहे ना, ह्याच्यात लक्ष घालायला देवानीच खाली या. मग देवानी तरी येऊन आमचे प्रश्न मिटवा. आणि तू नीट पाहिलं तर आपले भगवंताचे अवतार पण हे मोठमोठ्या राजघराण्यांमध्ये झालेले आहेत. तसं पाहिलं तर अगदीच मला ते वामन किंवा परशुराम हेच असतील, बाकी कृष्ण काय, राम काय. तर ना मी गोष्टीत मांडताना काय, जसं रामाचा अवतार दशरथाच्या पोटी झाला आणि कृष्ण भगवंताचा अवतार देवकीच्या पोटी झाला, तरी ती राजघराण्यातलेच ना. तसं 10वा अवतार जो आहे ना भगवंताचा, तो 10वा अवतार ना शेतकऱ्याच्या पोटी व्हावा कुठल्या तरी, असं माझं लय भावना आहे. कदाचित मी सिनेमातनं पण तेच मांडण्याचा प्रयत्न केलाय की भगवंताचा 10वा अवतार हा शेतकऱ्याच्या पोटी झाला पाहिजे. बरोबर का? आता शेतकऱ्याच्या पोटी देवानी जन्म घेतल्यावर आपोआप शेतकऱ्याला ग्लॅमर येईलच ना ग थोडं तरी. आणि आता देवाचेच आई वडील जर शेतकरी असतील तर त्यांना कशाला उपाशी मारायला देव? बरोबर का नाही? की माझे आई वडीलच शेतकरी आहेत. बरोबर. तुला एक महादेवांची गोष्ट माहितीये का? म्हणजे जेव्हा माणूस झाला, बनवला देवाने, तेव्हा महादेवांनी नंदीला सांगितलं की जा पृथ्वीवर जा आणि सगळ्या माणसांना सांग की 3 दिवसातून 3 वेळा आंघोळ करायची, स्नान करायची आणि 1 वेळा जेवायचं. बरोबर. तर नंदी आले आणि नंदींनी सगळ्यांना सांगितलं की दिवसातून 3 वेळा जेवायचं आणि 1 वेळा आंघोळ करायची. नंदी गेले परत. हे महादेवांना कळलं की उलट सांगितलंय झालंय. मग महादेव म्हटले ठीक आहे, आता सांगितलंयस ना 3 वेळा जेवायचं, तर त्या जेवणाची व्यवस्था तूच करायची आणि तूच त्यांच्या शेतात राबायचं त्या जेवणासाठी. म्हणून बैल शेतात राबतो.
राजगिरा बघ कसला आलाय. राजगिरा हे काय म्हणजे राजगिराचा लाडू. हो ते एक आहे, हा राजगिरा. बापरे, बघितलं माझं अज्ञानच खूप आहे या सगळ्या बाबतीत. किंवा राजगिऱ्याची भाजी. देठ नाही का करत, देठाची भाजी खाल्ली का कधी? देठाची नाही. अरे देठ भाजी लय भारी लागती. ही ह्याची जी ही बुंदा आहे ना, हा हा ह्याची भाजी हो करतात बरं. आणि ती खूप भारी लागते. हो शेवग्याच्या शेंगांची कशी करतो हा तशी भाजी करतात देठाची. पावसाळ्यात खूप ज्या रानभाज्या येतात ना त्यांची हा. खूप मजा, म्हणजे त्या खाण्यात खूप मजा मजा असते. असते. हा मला त्यांची हे गंमत त्या खाण्यातली लग्नानंतरच कळली. कारण हे शेतातच उगवून येतात, उगवून असं ते येतात. शहरात आपल्या मंडईपर्यंत या भाज्या कधी येत पोहोचत नाही. पण काय होतो, या भागातला आंबा आहे ना, हा हा उशिरा येतो. अच्छा. कोकणातला देवगडचा हापूस येतो ज्यावेळी बघ 3000 रुपये डझन असतो आंबा. होय. एप्रिलच्या हा, सुरुवातीला. त्यावेळी आपल्या भागात येत नाही. अच्छा. आपला पार ज्यावेळी आंब्याचा भाव पडतो, हा हा, आणि 200 रुपये डझन वर येतो त्यावेळी आपला आंबा येतो. येतो. त्यामुळे तसं इथल्या पिकावर अवलंबून नाही राहू शकत. बरोबर. हे जूनच्या काय? सुरुवातीला पहिला एक हे बघ. आठवडा वगैरे. आता हा, या हा, कैऱ्या हापूस आहेत. आहे. हा आता बघ ना, आता हा आंबा कुठं अजून आलाय तेव्हा, हा कुठं आलाय अजून, नाही. ह्याला व्हायला पण अजून 15-20 दिवस लागणार. तो पण आंब्याचा सीझन सीझन संपणार. पहिला पाऊस पडला की आपण कशाला आंबे खातो. हे आमच्या पुण्यातली लोक खात नाही आंबे पाऊस पडला की. ते पाऊस पडला की आंबा खाणं बंद करतात आणि ते पण ते आपल्या आमच्या भागातले आंबे त्याच वेळी तयार होतात. कसं आमच्या आंब्यांना भाव मिळणार? पण आपल्या शेतातले आंबे ची चव वेगळीच असते तर रे. हो हो, आमच्या आंबे लय भारी असतात. हा. रायवळ पण आमचा लय भारी असतो. आम्हाला आता देऊळ बंदच्या आधी माहिती नव्हते स्वामी समर्थ. हा, समर्थ म्हणजे मला तर असं वाटत की आपले सज्जनगडचे समर्थ रामदास. बरोबर. पण जसं मग हा विषय आला, म्हणजे चित्रपट त्याच्याकडे आला, जसे स्वामी समर्थ कळले तसे मग अनुभव इतके यायला लागले ना, आणि मग एक एक असं आठवायला लागले कनेक्शन्स. म्हणजे लहानपणापासून ना माझ्या घरात, मी जिथे राहते त्याच्या शेजारी दत्ताचं मंदिर असणं, ह्या ज्या अशा छोट्या छोट्या हे असतात ना. आमचं लग्न दत्त जयंतीला झालेलं आहे. हे कनेक्शन्स नंतर मग आपल्याला असं निवांत जेव्हा विचार करत असतो तेव्हा एकदम असं लक्षात येतात आपले. आणि आपल्याला ते आपण डॉट मग, जोडत हा. जातो तसं होतं. आणि मग असं वाटतं की हे सगळं स्वामींनी करून घेतलं. म्हणजे काय गेल्या जन्मीचं काही असेल, भक्ती असेल, श्रद्धा असेल त्यांच्यावरची, तर या जन्मी बरोबर ती वेळ आणून ती परिस्थिती निर्माण करून त्यांनी ते पुन्हा ते हे जोडले ते डॉट्स आणि करून घेतलं. हा चित्रपट एवढा मोठा वास्ट झालाय ना, मला काम करताना सुद्धा मला पदोपदी जाणवत होतं की हे न झेपणे इतकं आभाळ एवढं काहीतरी करतोय आपण, आणि माझे तर काही कपॅसिटी नाही. हे स्वामी स्वतः आहेत कुठेतरी आसपास. मग ते मोहन जोशींच्या रूपात मी तरी पाहिले, तेच माझ्याकडून करून घेत होते. तर मी म्हणत होते 2015 साली देऊळबंद पहिला जेव्हा आला, त्याच्या आधी तुमच्या आयुष्यात स्वामी समर्थ नव्हते? नाही नव्हते, खरंच नव्हते. म्हणजे कधीतरी स्ट्रगल काळात ते अंधेरीच्या मठात बिठात एखादी चक्कर वगैरे व्हायची, पण अजिबात तसं काही एवढं हे नव्हतं. कैलासवाणी साहेबांमुळे झालं आणि मग ते आता त्यांच्याशिवाय पान हलत नाही अशी परिस्थिती. म्हणजे ही तर 2 वेळची पूजा करते स्वामींची. आमच्या घरात छान स्वामींचे जवळजवळ मंदिरच आहे, म्हणजे छोटं. त्यामुळं स्वामींच्या भक्तीची प्रचिती खूप चांगली. म्हणजे कित्येकदा बघ, आपण काय असे लोक नाही ना अंधश्रद्धावाले, नाही का, अशा गोष्टींवर विश्वास ठेवणारी माणसं नाही. आपण श्रद्धेने पाहतो देवाकडे, आणि परमेश्वर ही प्युअर श्रद्धाच आहे. जिथं अंधश्रद्धा येते तिथं परमेश्वर येऊच शकत नाही. त्यामुळे देऊळबंद 2 सिनेमात पण बघ, स्वामी काय म्हणतात, जादूटोणा करणाऱ्यांवर माझा विश्वास नाही, जादूटोणा करणाऱ्यांच्या कंबरड्यात लाद घालन मी, असा डायलॉग आहे.
स्वामींचा. त्यामुळे जो जादू टोना करतो तो स्वामींचा भक्त असूच शकत नाही. खरंय. आणि हे आपल्या जे स्वामींवर प्रेम करतात, स्वामींची भक्ती करतात अगदी मनापासून, त्या प्रत्येकाने हे लक्षात घेतलं पाहिजे, जिथं जादू टोना असतो तिथे परमेश्वर नसतो. इतकी साधी त्याची व्याख्या आहे. जिथं श्रद्धा, जिथे भक्ती तिथेच परमेश्वर. जिथे अपेक्षा, जादूटोना, तंत्रमंत्र तिथे परमेश्वर नाही. ह्या बघ, तंत्रमंत्र ही विद्या आहेच आहे. ते कुठल्या वेदात येतं का आपल्या? अथर्व वेदात येतं. अथर्व वेदामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण त्याचं एक अशी पण हे आहे की अथर्व वेदाला वेद म्हणून मान्यताच खूप उशिरा मिळाली आहे. मूळ आपल्याकडे वेदत्रयी हाच शब्द आहे. सामवेद, ऋग्वेद आणि यजुर्वेद ही वेदत्रयी म्हणूनच आधी पूर्वीपासून ह्या हे होत्या. अथर्व वेदामध्ये अशा गोष्टी लिहिल्या गेल्या असल्यामुळे आणि त्या गोष्टी ह्या तीनही वेदांच्या अगदी विरुद्ध असल्यामुळे त्याला वेद म्हणून मान्यता द्यायची की नाही हा एक खूप मोठा प्रश्न होता. त्यामुळे खूप अलीकडच्या काळामध्ये अथर्व वेदाला वेद म्हणून मान्यता मिळाली. देऊळबंद 2 मध्ये तुम्ही महिला शेतकरी आहात आणि मला असं वाटतं, मगाशी पण आपला विषय निघाला होता की शेती हा विषय फार पुरुषांशी निगडीत आहे किंवा शेतकऱ्याला आपण बऱ्याचदा आपण म्हणतो की त्याचे कष्ट, त्याची मेहनत, तो जे काम करतो शेतामध्ये जाऊन हे खूप जास्त ऐकिवात आहे किंवा ऐकण्यात येतो आम्हा शहरी लोकांच्या सुद्धा. पण स्त्री म्हणजे एक महिला शेतकरी सुद्धा तिचं रादर जास्त काम असू शकतं शेती कामात. तर महिलांचं जास्त मी तुला तुझं वाक्य संपवण्याची वाट बघत होते. शेतामध्ये बायका जास्त काम करतात. आपल्याकडचे पुरुष मंडळी आजकाल राजकारणात आणि तरुण पोरं नेत्यांच्या मागे फिरण्यात बिझी आहेत. बायका शेती बायका सांभाळतायत, शेती पण सांभाळतायत, घर पण त्यात सांभाळतायत. म्हणूनच तुला एक मुद्दा पण आता बघ, सध्या शेतकऱ्याला कोणी म्हणजे मुलांना लग्नाला मुलगी मिळत नाही हा पण एक इश्यू आहे ना. तर मी ज्यांच्याशी बोलले या संदर्भात तर बऱ्याचशा मुलींच्या वडिलांचं हे आहे की मुलं शेतामध्ये काम नाही करत, म्हणजे करणार सगळं आमची मुलगीच. बरं, तिला तेवढी किंमत पण नाही दिली जात मग तिच्या कष्टांच्या मानाने. मग तिने का राबायचं? म्हणजे अगं कित्येक शेतकरी आई बापांचीच इच्छा असते आपली पोरगी शेतकऱ्याच्या घरात नको. म्हणजे कारण काय असतं, त्या आईनी म्हणजे त्या पोरीची आई राबलेली असती ना शेतात जन्मभर. त्यामुळे तिला काय वाटतं, माझी पोरगी परत जाऊन राबायला नको कुणाच्या तरी घरात. म्हणून शेतकरी पोरीची आईच म्हणत असते, बाई तू शेतकऱ्याशी लग्न करू नको. त्यामुळे शेतकरी पोरांची लग्न होत नाही हा खूप मोठा प्रश्न आहे आता. माझं तर मत आहे, आत्ताचा सगळ्यात ज्वलंत इश्यू कुठला असेल तर हा आहे. मध्यंतरी 2 शेतकरी पोरांनी आत्महत्या केली बरं, फक्त लग्न ठरत नाही या एका कारणामुळे. आता जर शेतकऱ्याची पोरगीच शेतकऱ्याच्या पोराशी लग्न करायला तयार नसेल तर शहरातनं उठून पोरी कधी येतील ग ग्रामीण भागात राहायला? म्हणजे याच्यावर कसं असतं माहितीये का, गावातल्या त्या पोरीनी गावातल्या पोरांना नेत्यांच्या मागे बोंबलत फिरताना बघितलंय. आता जे बिचारे मनापासून शेतात काम करतायत, जे मनापासून शेती करतायत, काही जण BSc MSc ऍग्रिकल्चर करून शेती करतायत, ते पण बदनाम झाले ना यांच्यामुळं. त्यामुळं गावातली पोरगी काय म्हणते, बाई नको मी जाते शहरात, इथं 15 खानाच्या घरात राहते, भले तिथं 10x10च्या खोलीत जाऊन राहील. कारण का माहितीये का, त्यांनी पाहिलं, त्यांनी त्यांच्या आईचं दुःख पाहिलं किंवा कष्ट पाहिलं. दुःख नको म्हणायला, अगदी पण कष्ट म्हणू आपण. कष्ट पण मला आता एक स्त्री म्हणून एक हा विचार मांडावा असं वाटतो. कष्ट करायला पण स्त्रिया मुली तयार असतात बरं का. पण काय होतं की सतत नुसतेच कष्ट करण्याची अपेक्षा त्यांच्याकडून केली जाते, त्याची जाणीव घरातले कोणी ठेवत नाही. हा जास्त मुद्दा आहे. त्याच्यामुळे मग मुली नको म्हणतात की ठीक आहे मी करते ना कष्ट, पण त्याची जाणीव ठेवा ना. माझ्याच घरातल्या लोकांनी जर माझ्याच कष्टांची जाणीव ठेवली नाही तर मग त्या कष्टांना अर्थ काय?
तिला त्या कष्टातून काही पैसा नको असतो घरच्यांकडून, की हे मी एवढं काम करते शेतात त्याच्या बदल्यात मला एवढी पैसे द्या, बरोबर असं कुठली मुलगी म्हणत नाही. बरोबर. पण मग काम करतेस बाई, तू दमली आहेस का, पाय दाबून द्यायला काय हरकत आहे, दमलीस आज दिवसभर तू काम केलेस, तिची अपेक्षा काय करून पाय दाबून द्या, खूप दुखतायत, काय हरकत आहे. ही इतक्या साध्या साध्या अपेक्षा मग पूर्ण होणार नसतील तर मग ते त्यापेक्षा ते नकोच, शेतकऱ्याच्या मुलाशी लग्नच नको करायला, या टोकापर्यंत मुली जातात. आता हे बघ, हा रिंग रोड आहे, हा म्हणजे डेव्हलपमेंट तुमच्या दारात आली, हा मार्केट तुमच्या दारात आलं. हम्म, या बांधावरती पिकलेला माल हम्म. इथून त्या हायवेनी मार्केटला जायचा मार्ग मोकळा झाला, खरं आहे. बरोबर की नाही? बरोबर. हा, मुळशी पॅटर्न मध्ये मी जे बोंबलून सांगत होतो ना, शेती इकायची नसते, शेती राखायची असते, शेती इकू नका बाबांनो, हे बोंबलून सांगण्याचं कारण हा रिंग रोड होता. आमच्या लोकांना माहीत नव्हतं, हम्म, पण जे शहरी भागात आपण राहतो किंवा थोडंसं इकडं तिकडं ओळखी आहेत, हम्म. हे असं असल्यावरती अजून 10 वर्षांनी असं होणार, तेव्हा कळलेलं होतं ना ग. बरोबर आहे. आज रिंग रोड झालाय, बरोबर. हम्म, आज 15 वर्षापूर्वी या जमिनी विकल्या ना लोकांनी, पण हम्म. आता कुठेही लोकांकडे जमिनी, आता तालुक्यामध्ये रिंग रोड आलाय पण लोकांकडे जमिनी नाही, अशी अवस्था आहे. कळलं का? 15 वर्षापूर्वी जी जमीन काय बाबा 1 लाख रुपये गुंठे, 1 लाख पण मी जरा जास्त बोलतोय की अगदीच आमची हटाई नको म्हणून, लय त्याच्यापेक्षा खालचे ह्यांनी विकलेत. कळलं का? म्हणजे 25-25 हजार रुपये गुंठ्याने जमिनी विकल्या, त्या जमिनीचा भाव आता 10-10 लाख रुपये गुंठे चालू आहे, 12 लाख चालू आहे. 15 लाख रुपये गुंठा चालू आहे, बरोबर का नाही? म्हणजे नुकसान झालं. एक्झॅक्ट. शेतकऱ्यांनी ती व्हिजन ठेवली पाहिजे ना रे. का बाबा कुठला तरी राजकारणी येऊन असतो आपल्याच तालुक्यातला राजकारणी, बरोबर. पण त्याला आपल्याच जमिनी वेगळ्या दिसायला लागतात, कारण डेव्हलपमेंट त्याला आधी कळलेली असते. मग तोच आधी येऊन घेतो आपल्या जमिनी. आपल्याला वाटतं काय बाबा हा आपल्याला मदत करतोय, बघितलं का, ही माझी पडीक जमीन जिला लाखभर गुंठा पण भाव नाही, ती जमीन मला साहेब 3 लाख रुपये देत आहेत. अरे पण साहेब त्याच्यावर 30 लाख कमावणार आहे अजून 5 वर्षांनी, हे त्यांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे कित्येक तालुक्यातल्या शेतकऱ्यांचं वाटोळं व्हायला त्या तालुक्यातले पॉलिटिशियन, राजकीय नेते कारणीभूत आहेत. अगं तिथल्या शेतकऱ्यांच्या जीवावर तिथले नेतेच उठले, तिथल्या नेत्यांनीच आपल्या शेतकऱ्यांच्या जमिनी विकत घेतल्या. आजकाल बघ कुठल्याही नेत्याकडं मंत्र्याकडे ज्या आईला 50-50, 100-100 एकर जमिनी आल्या कुठनं? सरकारने एकदा यांची स्क्रुटिनी लावली पाहिजे, माहितीये का? यांच्याकडे आल्या कुठनं एवढ्या जमिनी? एखाद्या माणसाने पैसे आहेत म्हणून कुणाच्या तरी जमिनी, शेतजमिनी विकत घ्यायच्या, याला पण काहीतरी लिमिटेशन ठेवलं पाहिजे रे. तुझ्याकडे पैसे म्हणून तू का तालुका विकत घेणार का काय? हा, गरीबाच्या जमिनीवर वडून खाणार का काय? तुझ्याकडे पैसा आहे तर दे त्या गरीबाला आणि सांग बाबा तू यातनं तुझी जमीन डेव्हलप कर, आणि मी जे तुला दिलेत 5 लाख रुपये त्याचे 10 लाख रुपये तुम्हाला 4 वर्षांनी परत दे. त्याच हडपायचं हा म्हणजे काय? त्यामुळं या महाराष्ट्रात राजकीय माणूस सुखी आहे. त्यांच्याकडे खूप जमिनी आहेत, त्यांच्याकडे खूप शेतजमिनी आहेत, कारण पैसा पण त्यांच्याकडे आहेत. पण अचानक त्यांच्याकडे पैसा आला कुठून, त्यांच्याकडे जमिनी आल्या कुठून, याचा विचार करतंय का नाही कोण? पण काय, म्हणून मी म्हटलं ना, त्या तालुक्याच्या बर्बादीला त्या तालुक्यातले राजकीय लोकच कारणीभूत आहेत अगं, आणि 100% आहेत. श्रीमंत होत चालला. श्रीमंत नाही, ते तर लय जुनं वाक्य आहे आपलं स्वातंत्र्य काळापासूनच. बोलायला नाहीच आहे ना काही. गरीब हे लय टिपिकल गुळगुळीत झालेलं वाक्य, दुर्दैवाने. डेंजर वाक्य. या वाक्याने निम्मा महाराष्ट्र बरबाद केला. श्रीमंत होत चाललाय, गरीब होत चाललाय. त्यामुळे गरीब काय ते म्हणते, जा आता मी गरीबच राहणार आहे, पुढे लोड घेऊन ये. नागरिक शास्त्राच्या ह्याच्यामध्ये पण लिहिलेले परीक्षित पेपर मध्ये हे हे वाक्य? हो. नागरिक शास्त्र तर लय कॉमेडी आहे. आपलं नागरिक शास्त्र 20 मार्काला आलं ना, तिथं आपल्या सगळ्यांचा गोळ झाला. नागरिक शास्त्र 20 मार्काला नव्हतं पाहिजे, जरा थोडं जास्त ठेवायला पाहिजे होतं, लय वेळ अभ्यास झाला असता. नागरिक शास्त्राचे सर तर आदनमधनच यायचे लेक्चर घ्यायला,
त्यांना पण वाटायचं जाऊ दे 20 मार्काला कुठं पोरांना लोड देऊ रोज जाऊन. हा ना. म्हणून नागरिक शास्त्राचे सर लय चांगले असायचे बघ. होय. ते कधी मारकुटे बिरकुटे नसायचे. नसायचे. गणिताचे सर मारकुटे असायचे. नागरिक शास्त्राचे सर खूप चांगले असायचे, कारण तो विषय तसलाच होता ना 20 मार्काचा, गरिबांचा विषय. आई गं. हा ना. तेव्हा नागरिक शास्त्र गरीब सब्जेक्ट, तो जरा महागडा करायला पाहिजे होता 100 मार्काला वगैरे, नाही का. रस्त्यावर थुंकू नये, रस्त्यावर कचरा टाकू नये वगैरे वगैरे. हे पण हे पण झालं अगदी म्हणजे फर्स्ट वर्ल्ड प्रॉब्लेम्स आहेत हे, असं मला वाटतं. म्हणजे लोकांपर्यंत अजून ते पोचलेलं पण नाही नाही. नाही बघ, शेतकऱ्याची दुर्दशा ही फक्त एखाद्या हेडलाईन मधून आदमधनं लोकांपर्यंत पोचते, पण लोकांपर्यंत जी पोचते त्याच्यापेक्षा खूप भयानक अवस्था आहे अजून शेतकऱ्याची. म्हणून देऊळबंद 2 मधली जी हिरोईन आहे ती उगी रडत नाही बसलेली आहे, ती डायरेक्ट देवाला चॅलेंज करते, देवाशीच बांधती विनती. हा, त्यामुळे तिचं आणि स्वामींचं एकदम जुगलबंदीच तुम्हाला पाहायला मिळणार. स्वामींना मी खूप बोलते ना बऱ्याच, मला इतकं ते जीवावर यायचं ना. ही स्वामी भक्त आहे, हा. ती रोज 2 टाइम पूजा करते स्वामींची, आणि सिनेमात मात्र स्वामींशी 4 टाइम भांडताना दाखवते. म्हणजे सगळ्यात मोठी स्वामी भक्त आहे, आणि पिक्चर भर मी नास्तिक आहे असं म्हणताना दाखवली. किती त्रास झाला मग याचा तिला त्रास व्हायचा. ती शॉर्ट झाली की मोहन जोशींच्या पाया पडायची, त्यांना सॉरी म्हणायची, स्वामी मी तुमच्याशी भांडली. अगं खरंच खूप त्रास व्हायचा गो. ज्यांच्या आपण एवढे पूजा करतो, त्यांना बोलायचं म्हणजे, आणि मी बोललीये म्हणजे खूप बोललीये, मला खूप कसतरी व्हायचं. आपले स्वामी मला माफ करा. पण हिचा अभिनय म्हणजे मी काय बोलत नाही, माझी बायकोचे परत लगेच आयला ट्रोलिंग, तुम्ही तुमच्या बायकोला रोल बिल देता बिता. मग ते हे बघत नाही की 10 वर्ष हिने सगळं सोडून घर सांभाळलं, स्वतःच चालू असलेलं करिअर. ज्यावेळी तिचं एज होतं, ज्यावेळी ती 23-24 वर्षांची होती, म्हणजे काय अभिनय आहे तिचा आणि काय बक्षिसं मिळायची. पण तेव्हा सगळं सोडून तिने कुटुंबाला वेळ दिला ना ग, बरोबर की नाही. आणि तिने तेव्हा कुटुंबाला वेळ दिला, त्यामुळे आज कुटुंब पण वेगळंच व्यवस्थित चाललंय, संसार अप्रतिम चाललाय, मुलगा उत्तम सगळं सेट झालंय, आणि आता बघ ती अप्रतिम काम करू लागली. फिल्म इंडस्ट्रीत काय झालं माहितीये का, कित्येकांनी संसार वाऱ्यावर सोडले आणि या क्षेत्रातल्या प्रसिद्धीच्या, या क्षेत्रातल्या पैशाच्या मागे पळत राहिले, आणि आता ना घर आहे ना संसार आहे. कित्येक जण एकटे राहतात, कित्येक जण पुरुष एकटे राहतात, संसार तुटले, घर तुटलं, कारण ज्या काळात एकमेकांना समजून घ्यायचं असतं त्या काळात समजून नाही घेतलं, त्यामुळे डिवोर्सचं प्रमाण वाढलं. डिवोर्स झाल्यानंतर वेगळे वेगळे झाले, एकटे राहत आहेत. आता ती प्रसिद्धी, पैसा किंवा या क्षेत्रातली ओढ खूप डेंजर आहे, हव्यास हा डेंजर आहे. ग्लॅमर. आणि कसं असतं माहितीये का, वयाची 25, 35, 40 पर्यंत ठीक आहे, आपण नेतो मारून, एकटे राहतो, एकटे झोपतो, पण नंतर आपल्याला माणूस जवळचा लागतो. अगं एकटेपणा घर खायला उठतं, आणि मग त्यावेळी केलेल्या चुका मस्तीमध्ये, नाही का, पैसा आलेला असतो, प्रसिद्धी असते, त्यात आपण काही चुका करून बसतो, या एकटेपणालाच सुख समजू लागतो, पण नंतर ते घातक ठरतं. आणि मग अशी एकटी राहणारी माणसं आतून पण एकटी असतात, मग एकत्रित छान संसार करणारी माणसं त्यांना शत्रू वाटू लागतात. कळलं का. कारण तेच होतं ना की म्हणजे माझी बायको किंवा माझा नवरा हे 2 हे युनिट आहे, आणि तुम्ही तिसरे एक लक्षात ठेवतो, नाही ना त्यात कोणी. एक सांगतो तुला, आपला देशच मुळात टिकून आहे कुटुंब वत्सल संस्कृतीमुळे. एकमेकाला धरून राहणार, एक लक्षात ठेव. म्हणजे तुमच्याकडे पैसा आला म्हणजेच तुम्ही सुखी असता असं नाही. आलेला पैसा जवळच्या कुठल्या माणसावर खर्च करता त्याच्यावर पण त्या पैशाचं सुख दुःख अवलंबून असतं, माहितीये का. खिशात पैसा नसेल आणि घरामध्ये कुणीतरी खांद्यावर हात ठेवून डोंट वरी रे, आत्ता नाही, उद्या येईल, परवा येईल असं सांगणारा असेल ना, तर खिशात रुपया नसताना सुद्धा तुम्ही आनंदी असता. आणि असा संसार तिने सांभाळला, तिने उभा केला. म्हणून मी नेहमी परमेश्वराचे आभार मानतो की अशी कुणीतरी घर तोडणारी
माझ्या आयुष्यात येण्यापेक्षा माझं घर सावरणारी माझ्या आयुष्यात आली, म्हणून आज एवढं सगळं छान छान उभं आहे. खरंय. त्यामुळं माझं या क्षेत्रातल्या लोकांना सांगणं आहे की छोट्या छोट्या कारणावरनं संसार तोडण्यात अर्थ नाही. अरे आज ज्या छोट्या कारणावरनं भांडताय ना, अजून 4 वर्षाने तुम्ही हसता, काय आपण कसं हा, आणि ती मजा पण असते. त्यामुळं एकमेकाला धरून या क्षेत्रात काम करणं खूप महत्वाचं आहे, तरच संसार उभे राहतात. नाहीतर आपला संसार तुटतो. संसार तुटलेली 2 माणसं दुसऱ्या 4 जणांचे संसार तोडतात, आणि एकत्र सुखाने राहणारी माणसं त्या लोकांना दुःखी वाटू लागतात. अगं खरंय. म्हणजे त्यांना असं त्रास व्हायला लागतो, चायला हे एवढे आनंदी काय आहेत, हे एवढे आनंदी काय आहेत, मी कसं जाऊन यांच्या आनंदात विरजण टाकू, अशी वृत्ती पण वाढू शकते. त्यामुळं एकत्रित कुटुंब, संसार, बायको नवरा एकमेकांना आधार देत पुढे जाणार कुटुंब हे खूप महत्वाचं आहे. बघा, आणि आयुष्यात तुम्ही एकटे राहा किंवा लग्न करून राहा, तुम्हाला ऍडजस्ट हे परिस्थितीनुसार करावंच लागतं, पर्यायच नाही. तर कुटुंब व्यवस्था ही आपल्याच म्हणजे देशाने जे आपल्या संस्कृतीने आखून दिलेली व्यवस्था आहे ना, ही उलट तुम्हाला चांगलं जगायला मदतच करते, जर आपण त्या मार्गाने व्यवस्थित चाललो तर. जर आपण एकत्र येऊन परत मग असं भांडणारच असू तर, आणि ते भांडणं इतकी टोकाला नेणार असू की 2 जण वेगळे होणार असू, तर मग त्याला अर्थ नाही राहणार. म्हणजे ते आपल्या धर्माने आपल्याला ते नाही बरं, शिकवलं. आम्ही काय भांडत नाही का ग? सकाळी तू आंघोळीचा टॉवेल तिकडे टाकला बेडवर आणि ते गादी ओली झाली, याच्यावरनं आम्ही बोलत नाही. पण कधी संध्याकाळच्या चहा परे, संध्याकाळच्या चहाची वेळ झाली की बोमलत लाचारासारखं तिच्या समोर उभं राहायचं. मग तिला नजरेतच कळतं याला चहा पाहिजे, हे घे बाबा. तिथं आलं, चहा पिता पिता भांडणं मिटली. कळलं का तुला? ती भांडणात पण एक मजा आहे. बरोबर आहे. एकदा तर आम्ही खूप भांडत होता, मला त्याचं कारण पण आठवत नाही, पण जोरदार भांडत होतो. ज्या भांडणात कारण आठवतं ते भांडणं कसलं, आणि असं विनाकारणच होतं असलं पाहिजे. बघ, तू अशी खूप भांडण असतात आणि नंतर कधी आठवायचा प्रयत्न केला ना की का भांडत होतो बरं आपण, तर काही कारण आठवत नाही, छे, ते क्षुल्लक कारण असतं. पण ते भांडत जेव्हा असतो तेव्हा ते भयंकर सिरियस असतं. ऑफकोर्स. आणि मी असं खूप भांडत होतो. तर हा बोलत होता, मी बोलत होते, हा बोलत होता, मी बोलत होते. तर एका पॉइंटला असं झालं की मी बोलले आणि आता हा बोलणार ना, तर मी बघितलं हा झोपलेला. मला तर ना भांडणं झाली की पहिलं काय होतं तर मला झोप येते. हिच्याशी भांडणं आल्याने ही खूप मोठमोठ्याने बोलायला लागली की मला झोप येते, आणि छान झोप येते मला. आणि एवढ्या भांडणात मग मला हसायला यायला लागलं की हा काय झोपायला नको का रे? भांडण चालू असताना भांडण चालू असताना झोपला का? अरे झोप आल्यावर झोपलो माणूस, भांडणाचा काय संबंध आहे? भारी आहे. मग मी त्याला उठवलं, उठ आपण उठल्यानंतर पावभाजी खायला जायचं, झालं, संपलं सगळं. चल जाऊ. आणि अजून एक नवरा बायकोची भांडणं आली की नंतर भूक लागते खूप. बायको शक्यतो जेवण करत नाही, भांडर ती शक्यतो जेवण करत नाही ना, मग बाहेर जायचं जेवायला, वैशालीमध्ये जायचं. मैसूर साधा खाल्ला की आमची भांडणं संपतात. बेडेकरची मिसळ, हे सगळे भांडणं मिटवण्यासाठी या हॉटेलचा जन्म झालेला आहे. बर, अजून कोणते आहेत? अजून एक भांडण मिटवण्याचं आमचं साधन म्हणजे पुरुषोत्तमचं हे बघायला जायचं, प्रयोग बघायला जायचं. पुरुषोत्तम चालू असेल तर मग ते पाहायला जायचं, मजा असते. हल्लीच्या काळात अशी एक म्हणतात ना, वाईब मॅच झाली पाहिजे लग्न करायच्या. असं काही नसतं. खरंच खोटं असतं. वाईबीब कसलं वाईबीब? नंतर तुला माहितीये का, आपण सवयीने एकमेकांबरोबर राहायला लागतो. सवय झालेली असते ना, म्हणून लोक राहतात. नंतर वाईबीब खूप परमेश्वरी शब्द आहेत. वाई मोक्ष. मला शिंत्रेंचं वाक्य आठवलं. मिलिंद शिंत्रे माझे गुरु नाटकातले. तर मी आपल्याकडे तुमच्या वेळी होतं की नाही मला माहिती नाही, पण स्क्रॅप बुक असायचं बघा आमच्या कॉलेज काळात. स्क्रॅप बुक खूप फेमस होतं, तर मी त्यांच्याकडून म्हणजे ते आपलं आवडतं काय 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 लिहून टाकायचं. हा, तर ते सगळं केलेलं आहे ना. तर पण त्यातलं त्यांचं वाक्य मला खूप गंडवायला सोपं पडायचं कॉलेज काळात. ऐक ना, तर काहीतरी लिहून. तर मी त्यांच्याकडे गेले होते शिंत्रेंकडे, आणि मग त्यांच्याकडून पण लिहून घेतलं होतं बरं का.
तर त्याच्यात त्यांनी लिहिलं होतं एक की 2 मेंदू आयुष्यभर गुण्या गोविंदाने कधीच नांदू शकत नाही. तर आम्ही ह्याच्यावर चर्चा करत होतो. तर ते मला म्हणाले की खरंच नाही नांदू शकत 2 मेंदू. जर 2 जण आयुष्यभर न भांडता गुण्या गोविंदाने जर राहत असतील कोणी, तर त्यातल्या एकाला अक्कल नाही असं समजावं, किंवा दुसरा एकाला मूर्ख. मेंदूच नाही. एकाला मेंदू नाही असं समजावं, किंवा त्या नात्यात त्याला काही से नाहीये. हा. या अरे. 2च शक्यता किंवा आहेत. इंटरेस्ट नाही ज्याला इंटरेस्ट नाही तो कशाला भांडेल, नाही का? बरोबर. सोडून देऊ, दुर्लक्ष करू ना आपण, जस्ट त्यामुळे- इग्नोर दे. बरोबर आहे. नवरा बायकोत भांडण होतच होतच असतात. पाहिजे. झालीच पाहिजे. भांडणच होत असतात, अदनमधनं आपण संसार करतो. पण हे रोमॅन्टिक कधी असतात, म्हणजे शहरात असतात की गावात असतात जास्त? अजून म्हणजे नाही, आपल्या शूटिंगच्या चहाच्या काळात वेळेत- नसतं. चहाच्या वेळी हा. चहाच्या वेळी romantic. हा. सकाळचा चहा संध्याकाळचा चहा हो, सकाळी romance 10. आमचे. ते पण मी उशिरा उठतो म्हणून. हा. नाही तर ही 5:30-6लाच उठून बसती वेडपडारखी. पण का उठती ते मला आजतागत कळलेलं नाही. शाळा असते आपल्या मुलाची, त्याचा डबा करायचा असतो. पोराची शाळा पण 9ला असते, ही सवयीनी 5ला 5:30 6 कधी उठते. आता पोराच्या शाळेचं पोराला टेन्शन नाही, ते उठते 8:30ला आणि आंघोळ करून पळते. कधी कधी तर ते पण करत नाही. पण ते तसंच असतं, पोरांना कशाला टेन्शन असेल, आईलाच असतो. तुम्ही ही जी संस्कृती आपण आतापर्यंत इथपासून चालत येत असताना बोलत होतो, तर ही पुढे कशी पोहोचवताय? म्हणजे मुलापर्यंत तुम्ही हे कंपल्सरी हम्म. शेती कंपल्सरी, म्हणजे शेती हा ऑप्शनला सब्जेक्टच नाही आमच्या फॅमिलीत. बरोबर. आमच्या फॅमिलीत शेती हा कंपल्सरी सब्जेक्ट आहे, हम्म. तो त्यांनी घ्यायचाच. म्हणून शेती इकायची नसते, शेती राखायची. राखायची असते. एका पिढीने दुसऱ्या पिढीला द्यायची असते. आणि पोरग करणार ना 100%, तो बाय डिफॉल्ट करणार. त्याच्या जीन्स मध्येच शेती आहे, म्हणजे त्याला सांगायची पण गरज नाही, तो शेती करणार म्हणजे करणार. हम्म. आणि आवडीने करणार, असंही नाही कंपल्सरी जबरदस्तीने तुम्ही करायला लावलंय म्हणून. चे 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 मस्त करणार, छान शेती करणार. उलट माझी तर अपेक्षा आहे त्यांनी आधुनिक शेती करावी. अरे वा. हा. हम्म. आणि मुलांना ना सांगण्यापेक्षा ना ते निरीक्षणातून हा, जास्त शिकतात. observation म्हणजे मधूनच शिकतात. बरोबर. आम्ही जसं जगतो, आपण पण बघ ना, आपले आई वडील जसे जगत होते तसंच तसंच आपलं आपण जगतो. आपण आपसूक तसे जगायला लागतो ना. बरोबर. तसंच मुलांचं असतं. जर आम्ही हे सगळं करताना तो पाहतोय, तर आपसूक त्याच्यामध्ये ते प्रेरणा येणारच. येणारच आहे. सही आहे. बघ ना, इथली संध्याकाळ किती सुंदर आहे. शेड बदलत जातात. कातर वेळ होईल तेव्हा अजून वेगळं दिसेल, कातर वेळेनंतर रात्र होईल अजून वेगळं दिसेल. भयान दिसतं, मग भीती वाटते भीती रात्री. हा, आता ज्या जागेवर बसून आपण इतकं छान 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 छान, इथंच पौर्णिमेच्या रात्री जर तू येऊन बसली रात्री 12ला, तर ही जागा वेगळी दिसते. हे झाड वेगळं दिसतं, माहितीये तुला. तू समजा अस्वस्थ असशील, डिस्टर्ब असशील आणि इथे येऊन बसली, ही जागा तुला वेगळी दिसते. प्रत्येक जागेची एक गंमत आहे.